चेंबूरमध्ये राशनच्या दुकानातला एक काळा बाजाराचा धंदा समोर आल्याचा प्रकार घडलाय। मुंबईच्या चेंबूर परिसरात शिधा वाटप व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार समोर आलाय। राशनच्या दुकानातून मिळणारं पीडीएस धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहून नेलं जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय। चेंबूर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत 2 टेम्पो अडवलेत आणि त्यातून गहू आणि तांदूळ भरलेल्या एकूण 22 गोण्या जप्त केल्यात। माहितीनुसार हे धान्य सिद्धार्थ कॉलनी परिसरातील एका शिधा वाटप दुकानातून बेकायदेशीरपणे बाहेर काढलं जात असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणात संबंधित राशन दुकान चालवणारी महिला आणि सोबतच दोन्ही टेम्पोंचे चालक अशा 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे धान्य सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी असताना सुद्धा ते जास्त दराने विकण्यासाठी काळ्या बाजारांमध्ये नेलं जात होतं। या कारवाईमुळे आता पीडीएस यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आलाय। राशन वितरणावर अधिक कडक नियंत्रणाची गरज असल्याचं देखील स्पष्ट झालंय। सध्या पोलीस या प्रकरणात आणखी अजून कोण सहभागी आहे याचा तपास देखील करतायत। अशा संदर्भामध्ये या घटनेनंतर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा अशा प्रकारचा प्रकार जर घडत असेल तर यावर बारकाईने लक्ष देऊन कारवाई करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं।